श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचा 126वा दत्त जयंती उत्साह सप्ताह या ठिकाणी सुरू आहे। आज या ठिकाणी श्री महेंद्र पाटे लिखित साई मनीषा या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ प्रदेश शिर्डी येथील साई मंदिराचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे साहेब तसेच सचिव करमचंदानी मॅडम यांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होते। प्रदेश शिर्डीचे विश्वस्त रवी जाधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी मंचावर यावे। दत्त मंदिराचे उत्सव प्रमुख अक्षय हलवाई यांनी मंदिरावर यावे, इथे स्टेजवर यावे। आजच्या या कार्यक्रमाची प्रस्तावना दत्त मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप परदेशी करत आहेत। सर्व दत्त भक्तांचे दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला मनपूर्वक स्वागत। दत्त येऊन उभा टाकला असं काल संध्याकाळी आमचे मित्र विजय मर्लेच्या सुकांत हॉटेलचे मालक आमचे शालेय मित्र त्यांनी एक विनंती केली की भाऊ पुस्तकाचं प्रकाशन करायचं साई मनीषाचं आणि ते दत्त जयंतीच्या दिवशी करूया। आम्ही त्यांना म्हटलं दत्त जयंतीला मंदिरात करणे फार अवघड होतं कारण गर्दी असते भक्तांची, म्हटलं उद्या केलं तर चालेल का? ते म्हणले हो नक्की। म्हटलं उद्या गाणगापूर यात्रेची दत्त जयंती आज आहे गाणगापूरला। ते म्हणले हो, त्याप्रमाणे आम्ही तयारी केली। मागच्या वर्षी याच दिवशी नरसिंहवाडीबद्दल पुस्तक लिहिले आमचे पोलीस अधिकारी मित्र माने साहेब यांच्या पुस्तकाचं प्रकाशन याच दिवशी झालं होतं आणि योगायोग म्हणजे आजही ते काय कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। श्री महेंद्र फाटे आणि सौ मनीषा फाटे यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। मी दुपारी आमच्या सहकारी मित्रांना देवळे साहेबांना फोन केला की साहेब असा असा कार्यक्रम आहे, ते म्हणले मी येतो आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेत। आपल्या सर्वांच्या वतीने ट्रस्टच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि फाटे साहेबांना विनंती करतो की पुस्तकाबद्दल माहिती द्यावी। नमस्कार, साईराम। यावर्षीच्या गुरुपौर्णिमेला आत्ता नुकतीच जी गुरुपौर्णिमा होऊन गेली 3 महिन्यापूर्वी, त्यावेळी या साई मनीषा या पुस्तकाची पहिली आवृत्ती शिर्डीमध्ये प्रकाशित झाली होती आणि अवघ्या महिन्याभरातच ती आवृत्ती संपली। त्यानंतर अनेक जण विचारणा करत होते की नवीन आवृत्ती कधी येणार, पण काही तांत्रिक अडचणीमुळं थोडा वेळ लागला आणि महाराजांच्या कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने तो योग आज जुळून आला। साई मनीषा हे पुस्तक साईबाबांच्या जी शिकवण होती त्या संबंधीचं पुस्तक आहे। त्या संदर्भातल्या कथा वेगवेगळ्या अनुषंगाने त्यात समाविष्ट केलेल्या आहेत। पुस्तक अतिशय वाचनीय झालेलं आहे अशा प्रतिक्रिया माझ्याकडे येत आहेत। तर या पुस्तकाची आज दुसरी आवृत्ती या भव्य कार्यक्रमात होते याचा मला मनस्वी आनंद आहे। फार काही बोलत नाही, धन्यवाद। लक्ष्मीबाईंच्या नावाने हे दत्त मंदिर भारतातच नव्हे तर आणखी परराष्ट्रात प्रसिद्ध आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती व श्रीमंती लक्ष्मीबाई दत्त मंदिर हे सर्वांना प्रख्यात आहेत। आणि या साई मनीषा पुस्तकाच्या मागची पार्श्वभूमी 2च मिनिटात सांगतो की नाव काय द्यायचं असं त्यांचं गडबड चालली होती की एका भक्ताने त्यांना फोन केला की त्यांच्या सौभाग्यवती इथं हजर आहेत मनीषाताई, की त्यांचं नाव आहे साई मनीषा असं त्यांच्या स्टेटसवर आहे, तर तेच नाव का देत नाही? त्या नावाने त्यांनी पुस्तक केलं आहे। आज आमच्या लक्ष्मीबाईंच्या चरणी त्या मनीषाताईंच्या नावाचे साई मनीषा या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे। मंदिराच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि मी विनंती करतो की आजचे पाहुणे ACP माने साहेब, प्रति शिर्डी शिरगावचे
सर्वेसर्वा प्रमुख माजी आमदार प्रकाशजी देवळे, तिथले ट्रस्टी रवी जाधव साहेब, आमचे मित्र विजयकुमार मल्लेचे, आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष युवराजजी गाडवे, या सर्वांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं असं मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन प्रति शिर्डीचे आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक माजी आमदार देवळे साहेब आहेत, त्यांचा सत्कार आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष युवराजजी गाडवे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. तसेच पुणे शहर पोलीस दलाचे विशेष शाखेचे सहाय्यक आयुक्त माननीय माने साहेब यांचा सत्कार महेंद्र पिसाळ साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. या पुस्तकाचे लेखक महेंद्र फाटे साहेब यांचा सत्कार रुकरी साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. श्री व सौ फाटे आणि